नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 223 आणि भाग 224. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझा देह फक्त आणि फक्त तुमच्याच मनात आहे. माझ्या मनात मात्र त्याचे न अस्तित्व आहे, म्हणजे त्याचे अस्तित्वच नाही. याचा अर्थ असा नाही की मी देह धारण केलेला आहे याची मला जाणीवच नाही. मी देह धारण केलेलाच नाही याची मला पूर्ण खात्री आहे. मी तुम्हाला इथे विडी ओढताना दिसतो. याचे कारण असे आहे की तुमची देहबुद्धी, म्हणजे तुम्ही देहबुद्धीत आहात, म्हणून तुम्ही मला पण तसेच देहबुद्धीत पाहता व म्हणता मी विडी ओढत आहे. वास्तविक पाहता मी देह आहे हे म्हणणे तितकेच मिथ्या आहे जितके की मी देह नाही असे म्हणणे आहे. पण हे दोन्ही म्हणणे किंवा न म्हणणे हे केवळ आपल्या अगोदरपणाच्या असणेपणामुळेच शक्य होत आहे. म्हणून याच अगोदरपणाने असणेपणाला चिटकून असा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुमची नेहमीची जाणीव आणि तिच्यात असलेले नाना विचार, नाना अनुभव, नाना स्मृती, मान्यता, कल्पना, प्रतीके, प्रतिमा, मते, भय, आशा, आकांक्षा, आग्रह, हेतू इत्यादी इत्यादी वगैरे हा जणू एक प्रचंड ढग आहे असे समजा. हा ढग म्हणजे पाण्याची एक मोठी पिशवी असे समजा व त्यात पाणी म्हणून तुमचे नाना विचार, स्मृती वगैरे वगैरे पाणी म्हणूनच आहे. सारांश, तुम्हीच तुमच्या या सर्व भरवणीसह या पाण्याच्या या ढगात पाणी म्हणूनच आहात. म्हणजे हा ढग तुम्हीच आहात. नेहमीची जाणीव म्हणजे तुम्ही स्वतःला सध्या जे अमुक तमुक समजता तेच. तात्पर्य, संपूर्ण मानवजातीच्या मनोव्यापाराची ठेवण म्हणजे केवळ स्वार्थीपणा. सदैव मनोनिर्मित काळात राहणे, क्रोधी आणि क्रोध ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी मानणे, ज्ञानी व ज्ञान या दोघांना स्वतंत्र मानणे, समाधानी आणि समाधान यांना पण दोन स्वतंत्र गोष्टी मानणे, तसेच विचाराचा नियंत्रक म्हणून स्वतःला इतर विचारापासून स्वतंत्र मानणे, ही आहे संपूर्ण मानवजातीच्या मनोव्यापाराची ठेवण. ही अशी संपूर्ण मानवजातीच्या मनोव्यापाराची ठेवण व स्मृती, अनुभव, मान्यता, आग्रह, मते इत्यादी इत्यादी ही आहे त्या मनोव्यापाराच्या ठेवणीतली भरवण. दोन्ही एकच, ठेवण आणि भरवण दोन्ही एकच. जणू गवताची पेंडी गवताच्याच वळवलेल्या दोरीने गवतापासूनच वळून केलेल्या दोरीने बांधणे किंवा पाण्याच्या फुग्यात पाणी असणे तसेच आहे. पाण्याच्या फुग्यात पाणीच असणे तसे आहे. पण मी माझ्या ढगाला किंवा या पाण्याने भरलेल्या पाण्याच्याच पिशवीच्या बाहेरून पाहतो, दुरून पाहतो. तुम्ही मात्र तसे करत नाही. तुम्ही ढगात स्वतःला हरवून बसता, पण मी मात्र ढग इत्यादी हे दुरून पाहतो. असे बाहेरून दुरून पाहणे ज्यामुळे शक्य होत आहे तेच आहे आपले अगोदरपणाने असणारे असणेपण, ते म्हणजे आपणच. आणि असे पाहणे किती महत्वाचे आहे, हे महत्व ज्यामुळे कळते तीच खरी समज होय. आणि असे हे पाहणे हे किती महत्वाचे आहे, हे महत्व ज्याच्यामुळे कळते तीच आहे खरी समज.
हा समज वैयक्तिक असा कुणाचाच नसतो. हा समज वैयक्तिक असा कुणाचाच नसतो. तो फक्त समज हा केवळ समज म्हणूनच असतो. तो जर कुणी माझा तुझा वगैरे म्हणत असेल, तो जर कुणी माझा तुझा वगैरे असा म्हणत असेल, तो तो समजच नाही, दुसरे काहीतरी असेल. या समजालाच इंटेलिजंट, इनसाइट वगैरे वगैरे म्हणा अथवा नका म्हणू. तात्पर्य संपूर्ण मानवजातीच्या मनोव्यापाराची ठेवण तुम्हाला बंदीशाळा वाटते. म्हणून निसर्गदत्त महाराज ठामपणे म्हणतात की संपूर्ण मानवजातीच्या मनोव्यापाराची ठेवण तुम्हाला बंदीशाळा वाटते, पण मी तिला दुरून बाहेरून पाहत असल्यामुळे मला मात्र ते माझे निजधाम वाटते. मला मात्र त्याचे ते निजधाम वाटते. आता मी ज्या अवस्थेतून तुमच्याशी बोलत आहे, आता मी ज्या अवस्थेतून तुमच्याशी बोलत आहे, ती तुर्यावस्था आहे. पण ही अवस्था ज्यामुळे जाणणे शक्य होत आहे, ती तुर्यातीत अवस्था मीच आहे. मूळ स्थिती सर्व अवस्थांच्या पलीकडची आहे आणि ही मूळ स्थिती, उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थांच्या सुद्धा अतीत आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जग हा एक चमकदार पण तो एखाद्या लाकडी फळासारखा, उदाहरणार्थ केळ वगैरे, आतून पोकळ आहे. तो आहे तरीही नाही. मला हा जगाचा देखावा त्यात भाग घ्यावा वाटते तोपर्यंतच देखावा चमकदार असतो. मला हा जगाचा देखावा पाहावा, त्यात भाग घ्यावा असे वाटते तोपर्यंतच देखावा हा चमकदार असतो, चटकदार असतो. पण मी जेव्हा या पोकळ देखाव्याकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा देखावा हा नाहीसा होतो. जगाचा देखावा चमकदार असो, चटकदार असो किंवा काही असो, तो पोकळ असो हे जाणणे ज्याच्यामुळे शक्य आहे, ते अगोदरपणाने असणारे असणे पण आपणच आहो. हे एकदा कळले की देखावा भीतीने थरथर कापतो किंवा हास्याने लोळण तरी घेतो. याचे अगोदरच्या असणेपणाला काहीच वाटत नाही. तो फक्त देखावा हा देखावा म्हणूनच पाहतो. पण कोणत्याही इच्छेशिवाय किंवा भीतीशिवाय तो सर्व मनापासून उपभोगतो, आनंदाने मजा घेतो. जसा जसा वृद्ध होतो तसा तसा तो जास्त आनंदी होतो आणि अखेरी स्वगृही सुद्धा आनंदाने जातो. आपले उतरायचे स्टेशन आले की अगोदरच त्यांनी सगळं आवराआवर करून ठेवलेली असते आणि मग काही खेद न वाटता मुकाटाने तो गाडीतून खाली उतरतो, डब्यातून खाली उतरतो, तेही अतिशय आनंदाने आणि गाडी पुढे जाते. भाग 224. श्री निसर्गदत्त महाराजांना एकाने प्रश्न विचारला. श्री निसर्गदत्त महाराजांना एकाने प्रश्न विचारला, मी भारतात वारंवार यावे काय? आपला सल्ला काय आहे? मी भारतात वारंवार यावे काय? आपला सल्ला काय आहे? श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, तुम्हाला खरी तळमळ असेल तर तुम्हाला अशी भटकण्याची अजिबात जरूर नाही. तुम्ही कुठेही असला तरी तुम्ही तुम्हीच आहात आणि आजूबाजूला भले बुरे वातावरण निर्माण करता ते पण तुम्हीच. तुम्हाला तुमच्या स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गतीची आणि स्वतःच्या वाहतुकीची मुळीच गरज नाही. तुम्ही जर देह नाही तर देहाला जागोजागी ओढून ताणून नेण्यात काय फायदा? तुमच्या काहीही त्याचा लाभ होणार नाही. तुमचे मन तिन्ही लोकात भटकण्यास तर स्वतंत्र आहे ना, त्याचाच लाभ घ्या, त्याला जाऊ द्या, तुम्ही नका जाऊ. तुम्ही देहामध्ये नाही, देह तुमच्यामध्ये आहे. तुम्ही जगामध्ये नाही, उलट जगच तुमच्यामध्ये आहे. देह मन तुम्हाला घडतात, तुम्ही देह मनाला घडत नाही. तुम्ही देह नाही, तुम्ही मन नाही, तुम्ही अन्न नाही, तुम्ही अग्नी नाही, म्हणजे जठराग्नी नाही. ते आपापल्या नियमाप्रमाणे प्रगट होतात आणि अदृश्य होतात. जे तुम्ही आहात तेच तुमचे सत्य स्वरूप आहे. जे तुम्ही आहात तेच सध्या तुमचे सत्य स्वरूप आहे. मग फक्त तुमचा देह आणि मन यांच्या स्वतःच्या सेवेसाठी शहाणपणाने त्याचा उपयोग करा. केवळ शहाणपणाने उपयोग करा एवढेच महत्वाचे आहे. तुमच्या स्वतःच्या स्वरूपाशी प्रामाणिक राहा, त्याच्याशी चिटकून राहा, म्हणजे असणेपणाशी चिटकून राहा, तेच व्हा. तुम्ही स्वतःप्रमाणे दुसऱ्यावर प्रेम करता असे म्हणण्याचे ढोंग करू नका.
तुम्ही स्वतःप्रमाणे दुसऱ्यावर सुद्धा प्रेम करता असे म्हणण्याचे ढोंग करू नका. तुमचे खरे आत्मरूप तुम्ही स्वतः जाणल्याशिवाय तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करू शकणार नाही. तुम्ही जे नाहीत ते तुम्ही असल्याचे ढोंग करू नका. पण सध्या तुम्ही जे स्वतःला समजता ते तुम्ही मुळीच नाही. अशा असण्याला होकार किंवा नकार न देता त्यात मात्र खोलवर जा आणि शोधा की खरेच हे माझे स्वरूप आहे काय? हेच शोधा. स्वरूप ज्ञानाशिवाय स्वरूप ज्ञानाशिवाय कोणताही सद्गुण खरा नाही. जेव्हा तुम्ही निशंकपणे जाणाल की जे काही आहे त्यातून सारखेच जीवन वाहते आहे आणि ते जीवन तुम्हीच आहात, तेव्हा प्रत्येक सजीव प्राणी, संपूर्ण विश्व तुमच्यातच असल्यावर कशाची आणि कोणापासूनची भीती ही निर्माणच होणार नाही. कारण परकेपणा निर्माण झाला तर भीती पण आपोआप निर्माण होईलच. तुम्हाला जरी तुम्ही मर्यादित व्यक्ती आहात असे वाटत असले तरी, म्हणजे स्थल, काल, वस्तू यांनी मर्यादित, मग मी अनंत, सर्वव्यापक, नित्य वगैरे वगैरे कसा? अशी शंका तुम्ही अजिबात घेऊ नका. तुम्ही अनंत, सर्वव्यापक, नित्य असेच आहात. त्यात खोल बुडी मारताच स्वतःच मारा. त्याच्या तळाशी जा. मग तुम्हीच जाणाल. तुमचा देह, तुमचे मन असे जे तुम्हाला क्षुद्र, कल्पित, भ्रमित स्मरण आहे, ते स्मरण केवळ क्षणिक आहे. वास्तवात तुम्ही स्वयं मात्र अथांग जीवन सागरच आहात. विश्वात जी मूळची एकात्मतेची जाणीव संचारून आहे, ती तुमच्याच रूपाने पण आहे. तुमच्यातच खोल उडी मारून ते तुम्हाला कळेल व विश्व पुरुषाचा शोध लागेल आणि ते तुम्हीच असाल. असा आश्चर्याचा धक्का तुम्हाला पण बसेल. पण प्रथम मी जगात नसून माझ्यातच जग जणू स्वप्नवत आहे, अशा जाणीवेने राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जसा हा देह आहे, तसा हा विश्वदेहही आहे, हे पक्के लक्षात ठेवा. ज्यांनी आपले स्वरूप जाणले, तेच आपल्या उपदेशाद्वारे जग सुधारण्याचा प्रयत्न करू शकतात. ज्यांनी आपले स्वरूप जाणले, तेच आपल्या उपदेशाद्वारे जग सुधारण्याचा प्रयत्न करू शकतात. जे फक्त पावरोटी रोज खातात, पण ही पावरोटी ज्या गव्हाच्या पिठापासून होते, त्या पिठाविषयी व त्या गव्हाविषयी व त्याच्या पिठाविषयी काहीच जाणत नाहीत. म्हणून काय ते पावरोटी खात नाहीत की काय? त्यांना संशय वाटतो काय की ही पावरोटी आपल्याला माहीत नाही कशाची बनली, म्हणून आपण खात नाही असे ते म्हणत नाही. तसेच श्री निसर्गदत्त महाराजांच्या शिकवणी संबंधी दृष्टिकोन ठेवा.